तुम्हाला माहीतच आहे आज आपण मोदक बनवत आहोत, त्याचीच तयारी चालू आहे. मग कणिक कशी मळायची मोदकाला ते मी आता तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. मी पीठ घेतलेलं आहे. हे पाण्यात मळायचं नाही मोदकाचं पीठ, आणि 21 मोदकाच्या अंदाजाने मी पीठ घेणार आहे. 2 वाट्याच घेतलेलं आहे. मीठ आणि दूध याचा वापर करून आपल्याला हे करायचं आहे. हे बघा सारण बघा पूर्ण परफेक्ट असं झालेलं भेटतं. आणि बघा दूध, मीठ आणि हे कणिक गव्हाचं पीठच आहे. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आहे. ते आता मी मळणार आहे. मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला मी मळून दाखवते. बघा मळत आहे मी. दूध घालायचं आणि असं चुरून घ्यायचं. असं परफेक्ट चुरायचं. थोडं थोडं करून दूध घालून हे करायचं. पाण्यानं मळायचं नाही. ओके. आणि असं चांगलं तंबून घ्यायचं. जवळ 5-10 मिनटं मळायचं, म्हणजे लाटताना मऊसूत होतं. दुधाचा आणि तुपाचाच मोदकाला जास्त वापर करायचा, म्हणजे छान खाताना तुपाचा पण वास येतो आणि असं मऊसूत मोदक लागतात आणि परफेक्ट होतात. आणि दूध वापरल्यामुळं जे पाती लाटताना आहेत ना ते आपल्याला चिरत नाही. काही जण पाण्याचाही वापर करतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. मी कधी पाण्याचा नाही वापर केला, दूधच वापरल्यामुळे कणिक मळताना. ओके. चांगले मऊ असे मोदक होतात दूध वापरल्यामुळे. ओके. आणि त्या दुधामध्ये तर तुमच्याकडे केशर असेल तर थोडं घालू शकता, म्हणजे मळताना ते केशरचा पण वास लागू शकतो. आणि तुम्हाला सारणमध्ये पण केशर घालायचं असेल तर घालू शकता. ओके. ज्याच्या त्याच्या पद्धत जसं तुम्हाला करू वाटतं तसं करू शकता. ड्रायफ्रूट पूर्ण घालू शकता, पण आम्हाला गूळ खोबऱ्याचं जास्त आवडतं. जे पौष्टिक आहे त्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ते घालतो आम्ही. आता मी कणिक मळत आहे ते दाखवायचं. कणिक मळताना जेव्हा 21 मोदक 11 किंवा 21 मोदक गणेश चतुर्थीला केले जातात, तुम्हाला माहिती आहे. मग 21 मोदकाला जेवढी कणिक लागेल तेवढी मी मळलेली आहे. म्हणजे सुद्धा 2 वाट्याने घेतलेला आहे. आणि मला अंदाज आहे ना, रेग्युलर करते त्यामुळं तुम्ही 2 छोट्या वाट्या घेऊ शकता कणिक. आणि मीठ आणि दूध घेऊन हे करू शकता. भिजवू करता आणि अर्धा तास मळून झाल्यानंतर अर्धा तास ठेवायचं आहे. हे बघा मळून झालेलं आहे माझी. अशी मी ठेवणार आहे आता. असंच ठेवणार आहे आणि पुन्हा जेव्हा करणार आहे तेव्हा अशी परफेक्ट होईल. आणि दूध घातल्यामुळं आता मळायला जेव्हा करायला जावं तेव्हा एकदम मऊसूत होईल. हातात गोळाच येणार आहे. तुम्हाला मी दाखवेल तो गोळा करताना, किंवा ते पुढची प्रोसेस तुम्हाला मी मोदक करताना दाखवणारच आहे. असं परफेक्ट गोळा करून ठेवायचा. ओके. झाकून अर्धा तास तर ही कणिक ठेवली पाहिजे. ओके. थँक्यू.